Hello, good morning to everyone. Dear students of 9th class, today we are going to learn a beautiful poem. Unit number 2, fourth poem 2.4. Please listen. Open your English textbook and see on page number 51. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 51 काढा. आपण आज प्लीज लिसन म्हणजे कृपया ऐका, माझं ऐकून घ्या, ही कविता आज आपण शिकणार आहोत. एकंदरीत या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. ही जी कविता आहे या प्रस्तुत कवितेमध्ये समोरच्याचे आपण कितपत ऐकून घेणे हे किती महत्त्वाचे आहे यावरती ही कविता अवलंबून आहे. ही कविता आहे बोलणाऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आणि जो बोलणारा आहे त्याच्या भावना समजून घेणे हे ऐकण्यामध्ये अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी या कवितेचा कवी जो आहे आपण जर पाहिलं तर अननोन कवी आहे. आपल्याला कवी इथं माहीत दिलेला नाही आहे किंवा माहिती नाही आहे. तर या ठिकाणी कवी म्हणूया आपण कौमार्य अवस्थेमधील मुलांचे मोठ्या व्यक्तींना, मोठ्या माणसांना उद्देशून असलेले म्हणणे या ठिकाणी मुलगा या कवितेच्या माध्यमातून मांडत आहे. अशा प्रकारची कवी तक्रार करत आहे की जेव्हा कवी एखाद्या व्यक्तीशी जेव्हा वडीलधाऱ्या किंवा मोठ्या एखाद्या व्यक्तीशी कवी बोलतो, त्याला काही विचारणे आहे किंवा तो कवी काही विचारू पाहतो एखाद्याला, तेव्हा ती समोरची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती या कवीचं म्हणणं हे पूर्णपणे ऐकून घेण्याऐवजी उलट कवीला त्या ठिकाणी सल्ला देते. एवढेच नव्हे तर ऐकणारी व्यक्ती कवीला आपल्या भावना बदलण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शनही करते, असे या प्रस्तुत कवितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. Now see the first stanza. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. बघा, पहिल्या स्टांजामध्ये कवी या ठिकाणी म्हणतोय When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. तर ज्यावेळी मी तुम्हाला असं मी सांगतो किंवा ज्या वेळेला मी तुम्हाला असं म्हणत असतो की कृपया माझं ऐका, ऐकून घ्या माझं, तुम्ही काय करता तर अशा वेळेला माझं ऐकण्याच्या ऐवजी तुम्ही काय करता तर मला त्या ठिकाणी तुम्ही सल्ला द्यायला तुम्ही सुरुवात करता. आता मी जे तुम्हाला सांगितलंय किंवा सांगितलेलं मी काही तुम्हाला असतं ते तुम्ही केले नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझं ऐका, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता तर उलट मला तुम्ही सल्ला द्यायला त्या ठिकाणी सुरुवात तुम्ही करता किंवा केलीत म्हटलं तरी पण चालेल. लक्षात घ्या पहिल्या स्टांजाचा अर्थ. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करत नाही आहे, तर माझं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुम्ही ऐका. अशा वेळेला तुम्ही काय करता की मला सल्ला द्यायला तुम्ही सुरुवात करता. जे तुम्हाला मी सांगितलंय किंवा सांगितलेलं असतं ते तुम्ही केलं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं माझं ऐकून घ्या, माझं ऐका, तुम्हाला सांगितलेलं होतं की माझं ऐका, उलट तुम्ही काय करता अशा वेळेला मलाच तुम्ही सल्ला द्यायला सुरुवात करता किंवा सुरुवात केली. See the second stanza. When I ask you to listen to me. पुन्हा या ठिकाणी कवी म्हणतोय बघा. कवी म्हणजे त्या ठिकाणी कौमार्य अवस्थेमधील एक मुलगा या ठिकाणी आपण गृहीत धरायचं, लक्षात घ्या. तर सेकंड स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय बघा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. There is one new word, trampling. Write down the word trampling. Trampling. Trampling means पायदळी तुडवणे. Trampling means पायदळी तुडवणे.
when I ask you to listen to me and you begin to tell me why. ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही माझं ऐका आणि तुम्ही मला परत सांगायला तुम्ही सुरुवात करता, त्यावेळेला मला असं वाटू नये स्वतःला की तुम्ही माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना माझ्या तुम्ही पायदळी तुडवताय. लक्षात घ्या. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. या ठिकाणी कवी म्हणतोय की ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही माझं ऐका आणि तुम्ही मला परत सांगायला तुम्ही सुरुवात करता, त्यावेळेला मला वाटू नये की तुम्ही माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही माझ्या पायाखाली तुडवताय किंवा पायदळी तुडवताय माझ्या भावना. म्हणजे मला असं का वाटू नये की माझ्या भावनांची कदर तुम्हाला नाही. मला असं वाटतंय की बोलणारा हा जो मुलगा असं मला वाटतंय बघा की हा जो बोलणारा कवी आहे हा एक मुलगा आहे. लक्षात घ्या. ज्याला उद्देशून ही कविता केलेली आहे, बहुतेक त्याचे पेरेंट्स असावेत, म्हणजे त्याचे वडील असावेत, हे लक्षात घ्या, असं दुसऱ्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. सी द थर्ड स्टांजा. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. काय म्हटलेलं आहे बघा तिसऱ्या स्टांजामध्ये. कवी म्हणतोय की when I ask you to listen to me, जेव्हा मी तुम्हाला असं सांगतोय की माझं तुम्ही ऐका, when I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. म्हणजे ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही माझं ऐका आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी करायला तुम्हाला हवं. कशासाठी? तर माझ्या काही समस्या असतील त्या समस्या माझ्या सोडवण्यासाठी. तुम्ही मला इथं मी अपयशी आहे की किंवा मी कुठल्या तरी गोष्टीमध्ये मी अपुरा आहे, मी माझ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यास मी सक्षम नाही किंवा मी अपुरा आहे, हे सगळं कसं स्ट्रेंज असं वाटतं, म्हणजे विचित्र असं वाटतं. मला हे सगळं विचित्र असं वाटतं की मी तुम्हाला सांगतोय की माझं ऐका, तेव्हा माझं न ऐकता उलट तुम्ही काय करताय, मलाच सांगायला तुम्ही सुरुवात करता आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करावं असं तुम्हाला वाटतं. असा तिसऱ्या स्टांजाचा अर्थ आहे विद्यार्थ्यांना. सी द फोर्थ स्टांजा. लिसन. द पोएट सेड लिसन. That means a child says, listen, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. ऐका, कृपया माझं ऐकून घ्या तुम्ही. बघा, कवी या आपल्या पेरेंट्सला म्हणतोय की कृपया माझं तुम्ही ऐकून घ्या. एवढंच माझं म्हणणं असतं की माझं तुम्ही ऐकून घ्या, माझे ऐकले पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. फक्त माझं तुम्ही ऐकून घ्या. मला काही सांगू नका किंवा काही मला करू नका काही. फक्त माझं तुम्ही काय करा की मी जे काही सांगतोय तुम्ही फक्त ते ऐकून घ्या. लिसन. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. ॲडवाईस इज चीप. आपल्याला माहित आहे ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे हे किती सोपं असतं, किती सोपे आहे सल्ला देणे हे. 20 cents विल गेट. आता इथं सेंट्सचा आता अर्थ आहे बघा काय, CENTS म्हणजे 100वा भाग असं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी, 100वा भाग. तर पैशाच्या स्वरूपामधलं ही 20 cents आहे, लक्षात घ्या. तर अशा पैशामध्ये तुम्ही काय म्हणलेलं आहे, 20 cents विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द सेम न्यूजपेपर. म्हणजे अशा या 20 cents मध्ये पैशामध्ये तुम्ही ते पेपर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 20 cents मध्ये तुम्ही न्यूजपेपर्स घेऊ शकता आणि त्या
पेपरमध्ये ज्या ॲडवाईस येतात, जे म्हणजे आपण म्हणतो त्याला ॲडवाईस म्हणजे सल्ले येतात म्हणतो, लक्षात घ्या, त्या तुम्ही फॉलो करू शकता. जे काही सल्ले ॲडवाईस येतात पेपरमध्ये त्या तुम्ही काय करू शकता, त्या फॉलो करू शकतो, लक्षात घ्या. असं या ठिकाणी कवीनं चौथ्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. सी द नेक्स्ट स्टांजा, 5th. And I can do for myself. And I can do for myself. I am not helpless. म्हणजे मला जे काय ते करू दे मला. लक्षात घ्या, मला तुम्ही सल्ले देता, मला मिळू शकतात अशा प्रकारचे सल्ले. अशा प्रकारचे सल्ले हे मला मिळू शकतात, मी करू शकतो. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. आय एम नॉट हेल्पलेस. म्हणजे मी काही असहाय असं मी नाही आहे, लक्षात घ्या. मी असहाय नाही, सल्ले मला मिळू शकतात. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज्ड अँड फॅल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. परंतु थोडाफार भले मी त्या ठिकाणी मी नाराज असेन, परंतु मी असहाय मात्र मी मुळीच नाही. तो पोएट जो आहे, कवी, तो स्वतःला त्याच्या काही समस्याच्या समस्यातून बाहेर काढण्या इतपत तो कवी आहे. तो कवी काय आहे, सक्षम आहे, लक्षात घ्या. म्हणून तो कवी म्हणतोय की तुम्ही मला सल्ले देता, अशा प्रकारचे सल्ले मला मिळू शकतात. मी काही तेवढा दुर्बल नाहीये, असहाय मी नाहीये, परंतु थोडाफार भले थोडाफार मी निराश असेन, नाराज असेन, परंतु मी असहाय मात्र मी मुळीच नाहीये. तो पोएट स्वतःला त्याच्या समस्येतून बाहेर काढण्या इतपत तो सक्षम आहे, निश्चितपणे आहे. बघा, सी द नेक्स्ट स्टांजा. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. Inadequacy. Write down the word inadequacy. inadequacy. Inadequacy, that means अपुरेपणा. शब्द लिहून घ्या. inadequacy, that means अपुरेपणा. शेवटी शब्द आहे, पहा, बघून लिहा व्यवस्थित. तर या स्टांजाचा अर्थ काय आहे, पहा. When you do something for me that I can and I need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. म्हणजे या ठिकाणी कवी असं म्हणतोय की तुम्ही जेव्हा काही काम करता, तुम्ही माझ्यासाठी जेव्हा तुम्ही काही काम करता, ते मी स्वतःसाठी मी केलं पाहिजे. माझ्यासाठी तुम्ही जे काही काम करता ते मी स्वतःसाठी मी केलं पाहिजे, आणि ते मी करू शकतो. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी हे काम करता, खरं तर तुम्ही माझी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी तुम्ही अकार्यक्षम होण्यामध्ये तुम्ही नकळतपणे त्या ठिकाणी काय करता तर भर घालता, असं या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा काही काम करता माझ्यासाठी, ते मी स्वतःसाठी केलं पाहिजे, मी ते करू शकतो. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी हे काम करता, खरं तर तुम्ही माझी त्या ठिकाणी मला अकार्यक्षम होण्यामध्ये तुम्ही मला नकळतपणे त्या ठिकाणी भर घालता, असा या स्टांजाचा अर्थ आहे, लक्षात घ्या. पेज नंबर 51 वरती एक थिंक, गेस अँड आन्सर असं इथं प्रश्न आहे. बघा, हाऊ ओल्ड इज द स्पीकर इन द पोएम. या कवितेमधला जो बोलणार आहे त्याचं वय सर्वसाधारणपणे किती वर्षाचा तो आहे, आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा, द स्पीकर ऑफ द पोएम, नियरली द स्पीकर ऑफ द पोएम इज अराउंड 13 or 14 or 15 years old, आय थिंक. मला असं वाटतं की 14 ते 15 किंवा 13-14च्या आसपासचं त्याचं वय असेल. दुसरा प्रश्न आहे बघा, हु इज ही ऑब्लिक सी टॉकिंग टू. म्हणजे तो जो आहे किंवा ती आहे, आपण या ठिकाणी निश्चितपणे दिलेलं नाही आहे तो आहे का ती आहे, आपण या ठिकाणी तो असं पकडूया. तर हु इज ही टॉकिंग टू, कुणाशी तो बोलत आहे कवी. आय थिंक
ही इज टॉकिंग टू हिज पेरेंट्स. लक्षात घ्या. 7 पेज नंबर 52 वरती पहा. सी द नेक्स्ट स्टँजा. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what is behind this irrational feeling. Write down, there is one new word, irrational, IRRATIONAL. Irrational, that means अविवेकी म्हटलं तरी चालेल, तर्कविसंगत किंवा विवेक शक्ती नसलेला, असमंजसपणाचे पण म्हटलं तर चालेल, कोणताही एक अर्थ लिहा. तर या स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय बघा. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, परंतु तुम्ही एक सिंपल फॅक्ट, साधी फॅक्ट, वस्तुस्थिती तुम्ही जेव्हा स्वीकारली पाहिजे किंवा ॲक्सेप्ट तुम्ही केली पाहिजे तेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिंपल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, मग ती कितीही कशी असू द्या, कशी असू दे ती सिंपल फॅक्ट. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिंपल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. म्हणजे या ठिकाणी कवी असं म्हणतोय की परंतु तुम्ही एक सिंपल फॅक्ट ॲक्सेप्ट तुम्ही केली पाहिजे, मग ती कितीही अविवेकी तुम्ही ती सिंपल फॅक्ट असू द्या किंवा असमंजसपणाची ती असू द्या किंवा तर्कविसंगत अशी ती सिंपल फॅक्ट असू द्या, जर तुम्ही ही सगळी गोष्ट जशी आहे तशीच जर तुम्ही ती गोष्ट तुम्ही स्वीकारलीत, त्याचा ॲक्सेप्ट केलीत, तर पटकन तुम्हाला देण्यामध्ये मला माझी शक्ती जी आहे ती शक्ती मला या ठिकाणी खर्च करावी लागणार नाही, असं कवी म्हणतोय. लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिंपल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, नो मॅटर हाऊ इरेशनल, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स. टू कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटवून देणे, माहिती आहे आपल्याला अर्थ. You and get about this business of understanding what's behind this irrational feeling. या ठिकाणी कवी असं म्हणतोय की परंतु तुम्ही एक सिंपल फॅक्ट ॲक्सेप्ट तुम्ही केली पाहिजे. साधी म्हणजे साधा प्रसंग म्हणजे किंवा साधी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे, ॲक्सेप्ट केली पाहिजे. मग ती साधी गोष्ट कितीही अविवेकी असू द्या किंवा कितीही ती गोष्ट तर्कविसंगत असू द्या किंवा असमंजसपणाची असू द्या, जर तुम्ही ही सर्व किंवा सगळी गोष्ट जशी आहे तशीच जर तुम्ही ती गोष्ट स्वीकार त्याचा केला, तर तुम्हाला त्या ठिकाणी पटवून देण्यामध्ये मला माझी जी शक्ती आहे ती शक्ती मला या ठिकाणी खर्च करावी लागणार नाही, घालवावी लागणार नाही, असं म्हटलेलं आहे. पहा. सी द नेक्स्ट स्टांजा. अँड वेन दॅट्स क्लिअर, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. बघा या स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. आणि जेव्हा मी तसे करू शकेन, म्हणजे एखादी गोष्ट पटवून देण्यामध्ये मला माझी सगळी शक्ती मला खर्च करावी लागणार नाही, आणि जेव्हा मी तसे करू शकेन तेव्हा त्यावेळेस खरं तर मला उत्तरे मला त्या ठिकाणी सापडतील, आणि मग मला कोणत्याही त्या ठिकाणी सल्ल्यांची मला कुणाच्याही सल्ल्यांची मला त्या ठिकाणी गरज ही भासणार नाही, असं कवी म्हणतोय. ही जी काही अविवेकी अशा प्रकारची ही जी काही भावना आहे ती आपल्याला सेन्स देण्याचे काम करते. लक्षात घ्या.
काय करते, सेन्स देण्याचे काम करते. पुढे म्हणलं इरेशनल फिलिंग्ज मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. म्हणजे ही जी काही अविवेकी, तर्क विसंगत, असमंजसपणाचे म्हणूया किंवा विवेक शक्ती अविवेकी म्हणूया, तर अशा प्रकारची जी काही भावना आहे ती आपल्याला सेन्स देण्याचे काम करते. जेव्हा आपण त्याला समजून देतो, म्हणजेच त्यामागची काही कारणं आहेत ती आपण त्या ठिकाणी काय करतो, समजून घेतो. सी द नेक्स्ट स्टांजा. Perhaps that is why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. अतिशय छान अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे बघा. Perhaps कदाचित, perhaps that is why prayer works. Prayer means प्रार्थना. आपल्याला माहित आहे की त्यामुळेच कदाचित देवाकडे आपण प्रार्थना करतो बघा. काय करतो, प्रार्थना करतो. परहॅप्स दॅट इज व्हाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल, बिकॉज गॉड इज म्यूट अँड गॉड डझंट गिव्ह ॲडवाइस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. कदाचित त्यामुळेच देवाकडे आपण प्रार्थना करतो की का बरं काम करते, कारण देव जो असतो आपल्याला माहित आहे तो म्यूट असतो, म्हणजे मूक असा देव असतो. बोलतो का देव? नाही बोलत. तर मूक देव असतो, तो कोणाशीही बोलत नाही. कोणत्याही प्रकारचे सल्ले लोकांना देण्याचे काम सुद्धा काही देव हा करत नाही. म्हणजे समस्यांचे निरसन जे काही असेल, समस्या एखादी प्रॉब्लेम असेल त्याचे निरसन पण तो देव करण्याचे प्रयत्न करत नाही. मग त्यामुळे ज्या काही प्रेयर्स आहेत, असं कवी म्हणतोय, ज्या काही प्रेयर्स आहेत, प्रार्थना आहेत देवाकडे केलेल्या, त्या काही अधिक प्रभावी असतात, असं कवीनं म्हटलेलं आहे. आणि सी द लास्ट स्टांजा. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. काय करतोय देव, तर लोकांचं काही गाराणं असतं, लोकांचं आपल्याला माहित आहे की गाराणं म्हणतात बघा देवापुढं. तर तो देव काय करतो, तर लोकांचे काही गाराणे असते, तो शांतपणे तो देव ऐकून घेतो. किंवा लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, तो देव काय करतो की शांतपणे ऐकून घेतो. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. आणि प्रत्येकाला आपला मार्ग किंवा एखादी समस्या असेल त्याच्यावरचा उपाय हा शोधून देतो बा. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणूनच तो मुलगा म्हणतोय की कृपया माझं ऐका, माझं थोडंसं ऐकून घ्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. शेवटी कवी म्हणतोय की कृपया माझं ऐका, माझं ऐकून घ्या. आणि तुम्हाला जर काही मला काही सल्ले द्यायचे असतील, मला काही बोलायचं असेल तुम्हाला, अँड इफ यू वॉन्ट, जर काही तुम्हाला बोलायचं असेल, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट. वेट अ मिनिट म्हणजे काही वेळ थांबा. जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर काही वेळ त्या ठिकाणी तुम्ही थांबा, प्रतीक्षा करा, वाट पहा तुम्ही. आणि फॉर युअर टर्न, आणि जेव्हा तुमची वेळ येईल किंवा तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही काय करा, थोडीशी वाट पहा, प्रतीक्षा करा, थोडा वेळ थांबा. अँड आफ्टर दॅट आय विल लिसन टू यू. आणि त्यावेळी मात्र तुमची ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मात्र तुमचं जे काही बोलणं असेल ते मी निश्चितपणे तुमचं बोलणं ऐकून घेईन, असा तो मुलगा आपल्या पेरेंट्सना म्हणतोय पा. तर या ठिकाणी कवी अननोन आहे, आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही जी कविता आहे ही कविता फ्री वर्स कविता आहे पा. FREEVERSE ही फ्री वर्स कविता. आता फ्री वर्स कशी ओळखायची विद्यार्थी मित्रांनो, तर कवितेमध्ये रायमिंग स्कीम आलेली नसते बघा. रायमिंग स्कीम ही आलेली नसते. अशा वेळेला ती कविता कशी असते, फ्री वर्स असते, लक्षात घ्या. नेक्स्ट वर्कशॉप आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोएम. या कवितेच्या ज्या काही कवितेच्या ओळी आहेत
त्या ओळींची मदत घेऊन, आधार घेऊन ही ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, नीट लक्षात घ्या. कंप्लीट द फॉलोविंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोएम. कोणती ओळ दिलेली आहे बघा, वाचा ती ओळ. वाचून झालं असेल तर ज्या कवितेमध्ये ओळी आलेल्या आहेत त्याचा आधार घेऊन किंवा त्याची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी काय करायचे आहे, त्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. बघा, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डुईंग डॉट डॉट. तशा ओळी आहेत बघा कवितेमध्ये, त्या ओळी आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत. पेज नंबर आता थोडक्यात मी घेतोय कारण बराच वेळ झालेला आहे. पेज नंबर 53 वरती बघा, सॉरी 52 वरती सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. राईट दी अपोजिट्स दॅट मीन्स अँटोनॉम्स ऑफ द फॉलोविंग. पेज नंबर 53 वरती दिलेले आहेत बघा ते शब्द अपोजिट्स, त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ पहिला शब्द चीप. चीप म्हणजे स्वस्त, आपल्याला माहीत आहे बघा. त्याचा विरुद्धार्थी शब्द महाग असा होतो म्हणजे कॉस्टली. COSTLY कॉस्टली म्हणतो आपण. किंवा डिस्करेज्ड दिलेला आहे, आपल्याला माहित आहे डिस्करेज्ड अपोजिट वर्ड कोणता आहे, इनकरेज्ड. पुढं इनॲडेक्वेसी इथं आलेलं आहे कवितेमध्ये बघा, त्याला विरुद्ध शब्द ॲडेक्वेसी असा आहे, ADEQUACY. ॲक्सेप्ट, रिजेक्ट आपल्याला माहित आहे. सिम्पल, हार्ड आपल्याला हेही माहित आहे. इरेशनल त्याला रेशनल असा शब्द येतोय बघा विरुद्धार्थी कोणता, RATIONAL येतोय. अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड येतोय आपल्याला माहित आहे. क्लिअर, अनक्लिअर येतोय विरुद्धार्थी शब्द. पुढे तिसरा प्रश्न आहे, यूज द फॉलोविंग चार्ट्स टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग्स. यूज युअर आयडियाज टू फिल इन द ब्लँक्स. छान दिलेलं आहे बघा ही ॲक्टिव्हिटी. यूज द फॉलोविंग चार्ट्स. आता या चार्टचा उपयोग करायचा आहे आपण आणि टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग्स, आणि अर्थपूर्ण डायलॉग्स जे आहेत ते आपण या ठिकाणी बनवायचे आहेत. यूज युअर आयडियाज, आपली कल्पना वापरायची टू फिल इन द ब्लँक्स. हे रिकाम्या जागा भरण्यासाठी आपली कल्पना या ठिकाणी वापरायची आहे. लक्षात घ्या. उदाहरणार्थ ए बघा काय म्हणलेलं आहे, हॅव यू रीड डॉट डॉट. इथं म्हणले बघा नेम ऑफ अ बुक, कोणत्याही पुस्तकाचं नाव आपण या ठिकाणी टाकू शकतो. उदाहरणार्थ हॅव यू रीड द बुक अबाउट डॉक्टर बापूजी साळुंखे म्हणू शकतो आपण. तर बी इथं बी पुढं काय म्हणलेलं आहे, नो हॅव यू. बाकी सगळं दिलेलंच आहे बघा. ए म्हणतोय यस आय हॅव, यू मस्ट रीड इट टू, यू विल लव इट. आणि त्याखाली बी म्हणतोय आय विल ट्राय इट. पुन्हा ए म्हणतोय नो आय हॅवंट बट आय वॉन्ट टू रीड इट. बी म्हणतोय टेल मी अबाउट इट व्हेन यू डू. इकडं बी काय म्हणतोय, यस आय हॅव, इट इज अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, सुपर. बी म्हणतो इट्स अ बोरिंग, टू लॉंग, आय डिडंट लाईक इट, आय डोंट लाईक टू रीड द बुक्स. आता अशा प्रकारचं एखादं कॉन्व्हर्सेशन डायलॉग आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे. प्रिपेअर अ सिमिलर कॉन्व्हर्सेशन अबाउट अ फिल्म म्हणलेलं आहे बघा. फिल्म म्हणजे चित्रपट. एखाद्या चित्रपटाविषयी असं साधं संभाषण तयार करा म्हणलेलं आहे बघा. असं आता जे पाहिलं आपण तशा प्रकारचं साधं संभाषण तयार करा म्हटलेलं आहे. त्यानंतर बी काय दिलेलं आहे बघा. बी मध्ये दिलेलं आहे, आय हॅड ॲन आर्ग्युमेंट विथ माय डॉट डॉट टुडे. आता आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद, आपल्याला माहित आहे त्याचा अर्थ. आर्ग्युमेंट म्हणजे काय, वादविवाद. त्या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा. फॉर एक्झाम्पल, आय हॅड ॲन आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे. आय हॅड म्हणजे आज माझ्या बहिणीबरोबर काय झाला, वादविवाद झाला. बी म्हणतो हो व्हॉट अबाउट. त्याखाली बघा ए म्हटलेलं आहे, द युजल डॉट डॉट. हे आता पूर्ण करायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, द युजल
I dot dot and he or she dot dot. So again we ended up fighting. आपण काहीही लिहू शकतो इथं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आय वॉन्टेड टू वॉच छोटा भीम. I wanted to watch Chhota Bheem. She changed the channel to see her favorite serial म्हणूया आपण. असं आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. त्या खाली बी काय म्हणते, व्हाय डोंट यू डॉट डॉट, व्हाय डोंट यू टॉक टू हिम पीसफुली. शेवटी म्हणलेलं आहे आय ट्राईड बट इट डझंट हेल्प. ए म्हणतो आय विल ट्राय. दुसऱ्या बाजूला बी म्हणते ओ नो नॉट अगेन, आय ट्राय टू एक्सप्लेन दॅट आय वॉन्टेड टू सी छोटा भीम प्रोग्राम. मला पाहायचा होता छोटा भीम प्रोग्राम, बट सी डिड नॉट लिसन. पण तिने ऐकलं नाही. अँड सी चेंज्ड द चॅनल. आणि तिने काय केलं, चॅनल बदलला. बी म्हणतोय सॅड, व्हेरी सॅड. तर असंही आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. चौथा प्रश्न आहे, मेंटेन अ डायरी ॲट लिस्ट फॉर अ वीक. राईट अबाउट युअर interactions with other people in your surroundings in 3-4 lines. Also write whether you find the interactions happy, unhappy, satisfactory, unsatisfactory, enjoyable, stressful, etc. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आहे की कदाचित या ठिकाणी एक आठवडाभर तुम्ही काय करायचे आहे, दैनंदिनी लिहायचे. लक्षात घ्या, रोजनिशी म्हणतो आपण त्याला, डायरी लिहा म्हणलेला आहे. 3 ते 4 ओळीमध्ये. लक्षात घ्या, तुमच्या मग आसपासमधील किंवा सहवासामधील तुमच्या जे काही लोक असतील त्या लोकांच्या बरोबर होणाऱ्या तुमचं काही संभाषण असेल त्या संभाषणाबद्दल तुम्ही लिहू शकता. तुमचे संभाषण मग त्या ठिकाणी कसे असेल, आनंदी झालं असेल, दुःखी असेल, किंवा असमाधानकारक झालं असेल, समाधानकारक झालं असेल, मजेशीर झालं असेल, किंवा तुम्हाला त्रासदायक अशा प्रकारचं संभाषण झालं असेल, काही जरी असेल तर ते आपल्या रोजनिशीमध्ये लिहा असं म्हटलेलं आहे. बघा, चौथा प्रश्न सर्वांच्या लक्षात आला असेल. डायरी फॉर अ वीक, आठवड्याची डायरी आपल्याला ठिकाणी लिहायची आहे. आणि पुढे शेवटचा 5वा प्रश्न आपण थोडक्यात बघतोय. बघा, राईट ॲन इन्फॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनेजर टू हिज ऑब्लिक हर पेरेंट एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, एक किशोरवयीन असा एक मुलगा म्हणूया आपण, किंवा मुलगी पण म्हणू शकतो, तर त्याच्याकडून आपल्या पालकांना, आपल्या पेरेंट्सना कवितेतील काही विचार व्यक्त करणारे असे अनौपचारिक अशा प्रकारचे पत्र आपल्या पालकांना लिहा म्हटलेलं आहे. आता इथं काही मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. बघा, माय डिअर डॉट डॉट, डिअरेस्ट डॉट डॉट, हाय डॅड डॉट डॉट, आर यू सरप्राइज्ड टू सी धिस लेटर, आय वॉन्टेड टॉक टू यू अबाउट धिस, बट देन आय थॉट आय विल बी एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ बेटर इन अ लेटर डॉट डॉट, लव डॉट डॉट, युअर्स लव्हिंगली युअर्स डॉट डॉट. तर असं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एक पत्र आपल्याला या ठिकाणी अनौपचारिक पत्र लिहायचं आहे. लक्षात घ्या, औपचारिक नाही, तर इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक. लक्षात घ्या, तर इनफॉर्मल लेटर या ठिकाणी आपण आपल्या पेरेंट्सना लिहायचं आहे. लक्षात घ्या, थोडक्यात लिहायचं आहे. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबतोय. वी विल स्टॉप हिअर. व्हिडिओ पहा आणि व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा ऐका आणि दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण आपल्या वहीमध्ये पूर्ण करा. ठीक आहे, ओके.